नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी श्री दिलीप मोहिते सर शिकू आनंदे सोबत. आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा व्याकरणाचा एक घटक म्हणजे काळ व काळांचे प्रकार अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. काळ व त्या काळांचे पोट प्रकार कोणते आहेत, त्यांची उदाहरणं हे सर्व तुम्ही अभ्यासल्यानंतर काळ व काळांचे प्रकार यावरती कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं अचूक उत्तर काढता येईल असा मला ठाम विश्वास आहे. चला तर मग आपण काळ व काळांचे प्रकार हा घटक अभ्यासूया. विद्यार्थी मित्र हो, काळ म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर वाक्यात दिलेल्या क्रियापदाच्या रूपावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. आणि या क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया नेमकी कोणत्या वेळी घडत आहे याचाही आपल्याला बोध होतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं जेव्हा ती क्रिया कोणत्या वेळी घडते हे लक्षात येतं तेव्हा त्याला आपण काळ असं म्हणतो. आता उदाहरण आपण बघूया. मी अभ्यास करतो. आपण सध्या ही क्रिया जी आहे अभ्यास करण्याची ती सुरू आहे असा अर्थ इथं करतो या क्रियापदाच्या रूपातून व्यक्त होतो. म्हणजे सध्या ती क्रिया घडत आहे म्हणजे अर्थातच तो काय आहे, वर्तमान काळ आहे. कारण क्रिया आत्ता घडते आहे असं करतो या क्रियापदाच्या रूपातून आपल्या लक्षात येतं आणि म्हणून हा जो काळ आहे तो वर्तमान काळ आहे. आता दुसरं उदाहरण पहा. मी अभ्यास केला. आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर केला. आता या केला क्रियापदावरून आपल्याला हे लक्षात येतं की क्रिया पूर्वी घडून गेली आहे. म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया होऊन गेलेली आहे आणि म्हणून इथं हा जो काळ आहे तर तो भूतकाळ असणार आहे. आता पुढचं उदाहरण पहा. मी अभ्यास करीन. विद्यार्थी मित्र हो, करीन हे या वाक्यामध्ये क्रियापद आहे आणि या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून हा काय आहे, भविष्यकाळ आहे. म्हणजे क्रिया आता सध्या घडते आहे असा अर्थ त्या क्रियापदाच्या रूपातून व्यक्त होत असेल तर त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. क्रिया मागे होऊन गेलेली आहे, पूर्वी होऊन गेलेली आहे असा अर्थ जर व्यक्त होत असेल त्या क्रियापदाच्या रूपातून त्याला भूतकाळ म्हणतो. आणि क्रिया पुढे घडणार आहे असा अर्थ जर त्या क्रियापदातून व्यक्त होत असेल तर त्याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. म्हणजे काळ म्हणजे काय ही संकल्पना आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे. आता विद्यार्थी मित्र हो, थोडासा हा भाग आपण आणखी ऍक्टिव्हिटीद्वारे कृतीद्वारे समजावून घेऊया. पहा, खालील कृती सोडवा व काळाचे नाव लिहा. आता कंसांतील क्रियापदांचं योग्य रूप तुम्हाला इथं वापरायचं आहे. आता उदाहरणार्थ बघा, पहिलं वाक्य इथं मी दिलेलं आहे की मी यावर्षी दक्षिण भारत सहलीला टिंबटिंब आणि कंसामध्ये आपल्याला जाणे हे क्रियापद दिलेलं आहे. आता जाणे या क्रियापदाचं योग्य रूप या वाक्यामध्ये कोणतं येईल तर अर्थातच मी यावर्षी दक्षिण भारत सहलीला जाईन. म्हणजे इथे आपण जाणे या क्रियापदाचं योग्य रूप इथं या वाक्याला अनुसरून जाईन असं घेतलं म्हणजेच हा काय आहे, भविष्यकाळ आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. दुसरं वाक्य आहे, काल झालेल्या भाषण स्पर्धेत मी उत्तम भाषण आणि कंसामध्ये आहे करणे हे क्रियापदाचं क्रियापद. आता या क्रियापदाचं योग्य रूप आपल्याला इथं वापरायचं आहे तर आपण इथं त्याचा योग्य उपयोग करूया. काल झालेल्या भाषण स्पर्धेत मी उत्तम भाषण केले. आता इथे हा काळ आहे भूतकाळ, कारण भाषण करण्याची क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे. तिसरं वाक्य पहा. हे बघ आनंद, उद्या तू सहलीला टिंबटिंब असल्यामुळे लवकर टिंबटिंब. आणि इथं दोन क्रियापद आपल्याला दिलेले आहेत, जाणे आणि उठणे, आणि त्यांची योग्य रूप या वाक्यामध्ये वापरायची आहेत. आता तुम्ही प्रयत्न करा आणि मी ज्या प्रकारे सांगतो आहे तर ते बरोबर आहे का त्याची खात्री करा. हे बघ आनंद, उद्या तू सहलीला जाणार असल्यामुळे लवकर उठ. अर्थातच हा काळ भविष्यकाळ आहे. अशा पद्धतीनं आपल्याला काळानुसार क्रियापदांची योग्य रूप जी असतात तर ती उपयोगात आणायची असतात. आता पुढचं वाक्य पहा. परवा सुरेशने सुरेल गीत टिंबटिंब
गाणे. अर्थातच परवा सुरेशने सुरेल गीत गायले. हा काळ आहे भूतकाळ. अशा पद्धतीने आपण काही उदाहरणं पाहतो आहोत. पाचवं उदाहरण आहे, काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना टिंबटिंब देणे. आता देणे या क्रियापदाचं योग्य रूप या वाक्यामध्ये कोणतं वापरावं लागेल? तर अर्थातच दिले. म्हणजेच काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना दिले. हा काळ आहे भूतकाळ. सहावं वाक्य आहे, वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू टिंबटिंब. आणि क्रियापद दिलेलं आहे देणे. देणे या क्रियापदाचं योग्य रूप इथं दिली असं वापरावं लागेल. म्हणजेच वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू दिली. अर्थातच हा काळ सुद्धा भूतकाळ आहे. सातवं उदाहरण आहे, भविष्यात कधीतरी मी विमानातून प्रवास टिंबटिंब करणे. आता आपल्याला हे माहिती आहे की आपण पुढे प्रवास करणार आहोत. याचा अर्थ करणे या क्रियापदाचे इतर रूप करीन असेल. भविष्यात कधीतरी मी विमानातून प्रवास करीन. हा काळ आहे भविष्यकाळ. आठवं उदाहरण आहे, हसणे हा मनुष्य स्वभाव टिंबटिंब. आणि कंसात क्रियापद दिलेलं आहे हसणे. तर हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. आणि आहे हे क्रियापद नेहमी वर्तमान काळी असतं. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. नववं वाक्य आहे, काल रात्री सारखा विजांचा गडगडाट टिंबटिंब. आणि कंसात क्रियापदाचं रूप दिलेलं आहे होणे. तर इथं योग्य रूप आपल्याला कोणतं वापरावं लागेल? तर काल रात्री सारखा विजांचा गडगडाट झाला. हा काळ आहे भूतकाळ. आता 10वं उदाहरण आहे, उद्या मी मालिका पुन्हा टिंबटिंब. कंसामध्ये रूप दिलेलं आहे क्रियापदाचं बघणे असं. तर इथं आपल्याला योग्य रूप या प्रकारे उपयोगात आणता येईल, उद्या मी मालिका पुन्हा बघेन. हा भविष्यकाळ आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आपल्याला काळ म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं आहे. आता क्रिया कोणत्या वेळी घडते यावरून काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत. कोणते? पहिला काळ आहे वर्तमान काळ, दुसरा काळ आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ. विद्यार्थी मित्र हो, वर्तमान काळ म्हणजे काय? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. आता क्रियापदाचं जे रूप आपण उपयोगात आणतो किंवा वाक्यामध्ये उपयोगात आणलेलं असतं, तर त्या क्रियापदाच्या रूपावरून जर त्या क्रियेचा बोध आपल्याला ती क्रिया आत्ता घडते आहे, सध्या घडत आहे असा अर्थ जर त्याच्यावरून व्यक्त होत असेल त्या क्रियापदाच्या रूपावरून, तर त्या वाक्याचा जो काळ असणार आहे तर तो वर्तमान काळ असणार आहे. आता उदाहरणार्थ मी वाचन करतो. आपल्याला हे आता वर्तमान काळ लक्षात आला. आता भूतकाळ म्हणजे काय? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असं जेव्हा कळतं तेव्हा तो भूतकाळ असतो. म्हणजे क्रियापदाचं जे रूप तिथं वाक्यात योजलेलं आहे त्यावरून आपल्याला ती क्रिया पूर्वी होऊन गेलेली आहे असा अर्थ जर लक्षात येत असेल तर अर्थातच त्या वाक्याचा जो काळ असणार आहे तर तो त्या ठिकाणी भूतकाळ असणार आहे. उदाहरणार्थ मी वाचन केले. इथं त्या ठिकाणी वाचन करण्याची क्रिया पूर्वी होऊन गेलेली आहे आणि म्हणून हा भूतकाळ आहे. पुढचा आता भविष्यकाळ म्हणजे काय? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असं जेव्हा कळतं तेव्हा तो भविष्यकाळ असतो. म्हणजे उदाहरण बघूया आपण, मी वाचन करीन म्हणजे वाचनाची क्रिया मी पुढे करणार आहे म्हणून त्या ठिकाणी हा जो काही करीन या क्रियापदातून व्यक्त होणारा जो काळ आहे तर तो अर्थातच भविष्यकाळ आहे. अशा पद्धतीने आपण मुख्य काळ हे 3 जे आहेत वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे आता चांगल्या प्रकारे समजून घेतलेले आहेत. आता काळांचे उपप्रकार कोणते आहेत तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि प्रत्येक काळ आणि त्याचे उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता पहा, कोणताही काळ असू दे त्याचे 4 उपप्रकार पडतात. पहिला साधा काळ म्हणजे साधा वर्तमान असू दे, साधा भूतकाळ असू दे, साधा भविष्यकाळ असू दे. तर अशा पद्धतीनं हा साधा काळ आणि त्याच्यातून क्रिया आता घडते आहे असा अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होतो. मग ती काळ कोणताही असू दे, वर्तमान काळात ती सध्या घडते आहे असा अर्थ असेल, भूतकाळामध्ये घडते आहे असा त्याचा अर्थ आहे असेल तर तो साधा काळ असणार आहे. दुसरा काळ आहे अपूर्ण काळ म्हणजे क्रिया घडत आहे ती पूर्ण झालेली नाही. मग ती कोणत्याही काळामध्ये क्रिया घडत असू दे तर ती अपूर्ण क्रिया दाखवलेली असेल तर त्याला पण तो काळ जो असणार आहे तर तो अपूर्ण काळ असणार आहे. आता पूर्ण काळ म्हणजे काय? क्रिया नुकतीच घडली आहे म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली आहे असा अर्थ जर व्यक्त होत असेल तर तो पूर्ण काळ असणार आहे. आणि रीतिकाळ म्हणजे क्रिया सतत चालते
म्हणजे काळ कोणताही असू दे, पण ती क्रिया सतत चालू असते, त्या क्रियेत सतत सातत्य असतं, असा अर्थ व्यक्त होत असेल तर तो रीती वर्तमान असेल, रीती भूतकाळ असेल, रीती भविष्यकाळ असेल तर तो प्रकार असणार आहे. म्हणजे आपण मुख्य काळ 3 बघितले, 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ आणि 3 वर्तमान काळ, भविष्यकाळ. आता ह्या काळाचे उपप्रकार जे आहेत ते 4 आहेत. म्हणजे साधा वर्तमान काळ, साधा अपूर्ण काळ, साधा पूर्ण काळ, साधा रीतिकाळ. तसं भूतकाळाचे 4 प्रकार आणि भविष्यकाळाचे सुद्धा 4 प्रकार. आता विद्यार्थी मित्र, आपण सर्वप्रथम वर्तमान काळाचे उपप्रकार जे आहेत तर ते समजावून घेऊया. वर्तमान काळाचे 4 उपप्रकार आहेत: साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. आता हे सगळे प्रकार जेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येतात तेव्हा काळ कोणताही असू दे आपल्याला तो उपप्रकारासहित त्या ठिकाणी ओळखता येतो. आता पहा इथे विद्यार्थी मित्र हो, आपण उदाहरणावरून प्रत्येक प्रकार जो आहे तर तो काय करायचा आहे, समजावून घ्यायचा आहे. आता पुढील वाक्यांचं निरीक्षण करा आणि पहिलं वाक्य दिलेलं आहे, रमाकांत गाणे ऐकतो. दुसरं वाक्य दिलेलं आहे, दादा सायकल चालवतो. तिसरं वाक्य दिलेलं आहे, पक्षी किलबिल करतात. आता विद्यार्थी मित्र हो, आपण जर बघितलं तर पहिल्या वाक्यामध्ये ऐकतो हे क्रियापद आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये चालवतो हे क्रियापद आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये करतात हे क्रियापद आहे. आता विद्यार्थी मित्र पहा की वरील सर्व क्रिया म्हणजे बघा, गाणं ऐकण्याची क्रिया असेल, सायकल चालवण्याची क्रिया असेल आणि पक्ष्यांची किलबिल करण्याची क्रिया असेल, या सर्व क्रिया सध्या घडतायत असा अर्थ इथं व्यक्त होतो आहे. म्हणजे ह्या क्रिया वर्तमान काळामध्ये घडतात आणि म्हणून वरील सर्व वाक्यात साधा वर्तमान काळ आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सर्व क्रिया वर्तमान काळात घडतात असा अर्थ जर त्या क्रियापदाच्या रूपातून व्यक्त होत असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो. साधा काळ याचाच अर्थ क्रिया आता घडते आहे. आता विद्यार्थी मित्र, या वाक्यांचं निरीक्षण करायचं आहे तुम्ही. पहिलं वाक्य आहे, पूनम अभ्यास करत आहे. दुसरं वाक्य आहे, आई भाजी चिरत आहे. तिसरं वाक्य आहे, मुले क्रीडांगणावर खेळत आहेत. आता पहिल्या वाक्यामध्ये क्रियापद करत आहे म्हणजे हे संयुक्त क्रियापद आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये चिरत आहे हे क्रियापद आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये खेळत आहेत हे क्रियापद आहे. आता वरील वाक्यांमध्ये बघा विद्यार्थी मित्र हो, की अभ्यास करण्याची, भाजी चिरण्याची आणि क्रीडांगणावर खेळण्याची क्रिया अजून अपूर्ण असल्यामुळे हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. क्रिया आपल्या समोर घडते आहे, ती चालू आहे, परंतु ती क्रिया पूर्ण नाही आणि असा अर्थ जेव्हा व्यक्त होतो तेव्हा अर्थातच तो अपूर्ण काळ असणार आहे. इथं ही क्रिया आता सध्या घडते पण ती पूर्ण झालेली नाही, म्हणून हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, अपूर्ण वर्तमान काळ याचा अर्थ क्रिया घडत आहे, ती क्रिया पूर्ण झालेली नाही. आता खालील वाक्यांचं निरीक्षण करायचं आहे की पहिलं वाक्य, माझ्या ताईने गाणे गायले आहे. 2 सूर्य पश्चिमेला मावळला आहे आणि 3 संजय घरी पोहोचला आहे. आता विद्यार्थी मित्र हो, पहिल्या वाक्यामध्ये गायले आहे हे क्रियापद आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये मावळला आहे हे क्रियापद आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये पोहोचला आहे हे क्रियापद आहे. आता वरील वाक्यांमध्ये गाणं गाण्याची, सूर्य मावळण्याची आणि घरी पोहोचण्याची क्रिया जी आहे ती नुकतीच पूर्ण झालेली आहे आणि म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे. अशा पद्धतीने आपण हे वर्तमान काळाचे 4 उपप्रकार आहेत तर ते समजून घेतले. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि क्रिया सतत सुरू असते, सातत्य असतं त्याच्यामध्ये, ती पुन्हा पुन्हा घडते आहे असा अर्थ जेव्हा व्यक्त होतो तेव्हा तो रीती वर्तमान काळ असतो. संजय घरी पोहोचला आहे तर क्रिया नुकतीच इथे क्रिया संजय घरी पोहोचलाय म्हणजे ही क्रिया पूर्ण झाली म्हणजे हा पूर्ण काळ. आता रीती वर्तमान काळ आपल्याला समजून घ्यायचं आहे की खालील वाक्यांचं निरीक्षण करावं, क्रियापद अधोरेखित करा असं सांगितलेलं आहे. की पहिलं वाक्य, संध्या गीत गात असते. इथे गात असते हे क्रियापद आहे. रोहिणी चित्र रंगवत असते हे क्रियापद आहे आणि आई उत्तम पदार्थ बनवत असते, इथे बनवत असते हे क्रियापद आहे. आता वरील वाक्यांवरून आपल्याला वरील क्रियापदांवरून गीत गाण्याची, त्याचबरोबर चित्र रंगवण्याची, पदार्थ बनवण्याची क्रिया जी आहे तर ती नेहमी घडण्याची रीत किंवा प्रथा आहे असा अर्थ व्यक्त होतो. म्हणजे त्या क्रियेतलं सातत्य इथं सांगितलेलं आहे. संध्या गीत गात असते, तिला ती सवय आहे, ती गाण्याची क्रिया नेहमी करत असते.
रोहिणी चित्र रंगवत असते, तिला आवड आहे आणि ती चित्र रंगवण्याचं काम नेहमीच करत असते, असा अर्थ इथे व्यक्त होतो. आणि अशा पद्धतीनं असा जर अर्थ व्यक्त होत असेल त्या क्रियापदाच्या रूपातून की ती क्रिया सतत त्या ठिकाणी घडत असते, त्या क्रियेमध्ये सातत्य असते, तर तो रीतिकाळ असतो. आणि इथं क्रिया वर्तमान काळामध्ये सतत घडत असते असा अर्थ व्यक्त होत असल्यामुळे याला आपण रीतिवर्तमान काळ असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. रीतिकाळ याचाच अर्थ क्रिया सतत चालते. अशा पद्धतीनं आपण हे वर्तमान काळाचे 4 उपप्रकार जे आहेत ते आता इथं अभ्यासलेले आहेत. आता याच्यावरच्या काही कृती आपण बघूया, म्हणजे तुम्हाला हे सर्व लक्षात येईल. इथे आपल्याला विद्यार्थी मित्र तक्ता दिलेला आहे. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ. प्रत्येक काळातलं एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे, ते वाक्य आपण बघायचं आहे आणि त्यानुसार इतर जे काही काळामध्ये आपल्याला ते वाक्य रूपांतरित करायचं आहे तर ते आपण इथं करू शकलो तर आपल्याला हे 4 उपप्रकार समजलेत असा त्याचा अर्थ आहे. इथं रीतिकाळ जरी दिलेला नसला तर रीतिकाळामध्ये ते वाक्य कसं बनतं हे सुद्धा आपण इथं समजावून घेणार आहोत. आता पहा, इथे या तक्त्यामध्ये पहिला जो इथं आपल्याला प्रश्न कृती दिलेली आहे की अपूर्ण वर्तमान काळामधलं आपल्याला वाक्य दिलेलं आहे, आजी भाजी विकत आहे. आता हे वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये तुम्ही स्वतः ऍक्टिव्हिटी पूर्ण करा आणि मी जी काही आता इथं वाक्य सांगतोय त्याप्रमाणे तुमची ती वाक्य बरोबर येतात का ते पडताळून बघा, म्हणजे तुम्हाला हे 4 उपप्रकार समजलेत असा त्याचा अर्थ असेल. आता बघा, आजी भाजी विकत आहे याचा साधा वर्तमान काळातलं वाक्य असं होईल, आजी भाजी विकते. पूर्ण वर्तमान काळामध्ये आजीने भाजी विकली आहे आणि रीती वर्तमान काळामध्ये आजी भाजी विकत असते, अशी ही वाक्य तयार होतील. आता दुसरं वाक्य बघा, पूर्ण वर्तमान काळातलं आपल्याला दिलेलं आहे, सोनाराने दागिना घडवला आहे. आता या वाक्याचं साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य तयार होईल, सोनार दागिना घडवतो. अपूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्य तयार होईल, सोनार दागिना घडवत आहे. आणि रीती वर्तमान काळामध्ये सोनार दागिना घडवत असतो असं ते वाक्य तयार होईल. आता तिसरं वाक्य आहे, आज पाऊस आला. अपूर्ण वर्तमान काळामध्ये हे वाक्य आज पाऊस येत आहे असं तयार होईल. पूर्ण वर्तमान काळामध्ये आज पाऊस आला आहे असं ते वाक्य बनेल. आणि रीती वर्तमान काळामध्ये आज पाऊस येत असतो असं वाक्य तयार होईल. आता पहा विद्यार्थी मित्र हो, चौथं वाक्य आहे, अजय सहलीला जात आहे. अपूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य दिलेलं आहे, त्याचं साधं वर्तमान काळातलं वाक्य या प्रकारे बनेल, अजय सहलीला जातो. पूर्ण वर्तमान काळामध्ये अजय सहलीला गेला आहे. आणि रीती वर्तमान काळामध्ये हे वाक्य अजय सहलीला जात असतो असं तयार होईल. आता 5वं वाक्य दिलेलं आहे, आई बाळाला भात भरवते. आणि मग अपूर्ण वर्तमान काळामध्ये हे वाक्य कसं तयार होईल, आई बाळाला भात भरवत आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये आईने बाळाला भात भरवला आहे. आणि रीती वर्तमान काळामध्ये आई बाळाला भात भरवत असते. अशा पद्धतीनं ही वाक्य तयार होतील. आणि यावरून आपल्याला हा वर्तमान काळ आणि त्याचे उपप्रकार आपल्याला समजलेले आहेत आणि ते वाक्य आपल्याला अशा पद्धतीनं तयार करता येतात किंवा त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला तो काळ जो आहे आणि त्या काळाचा पोट प्रकार जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी ओळखता येतो. आता विद्यार्थी मित्र, भूतकाळाकडे आपण वळूया. भूतकाळाचे उपप्रकार साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ असे हे 4 उपप्रकार आहेत. आता विद्यार्थी मित्र, पुढील वाक्यांचं तुम्ही निरीक्षण करा आणि क्रियापद अधोरेखित करायचे आहेत. पहा, पहिलं वाक्य आहे, सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली. आता इथं क्रियापद आहे बाळांनो, म्हटली. दुसरं वाक्य आहे, काल आम्ही सहलीत खूप मज्जा केली. इथे त्या ठिकाणी क्रियापदाचं रूप आहे केली. आणि तिसरं वाक्य आहे, केवढा मुसळधार पाऊस पडला काल. आता इथे क्रियापदाचं रूप जे आहे ते पडला हे आहे. अशा पद्धतीने आपण ही क्रियापद ओळखली. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की वरील वाक्यांतील क्रियापद भूतकाळी आहेत आणि सर्व क्रिया भूतकाळामध्ये घडतात, म्हणून हा साधा भूतकाळ आहे. म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे आणि क्रिया पूर्वी घडली आहे असं त्या क्रियापदाच्या रूपातून आपल्याला जर लक्षात येत असेल तर तो काळ कोणता असणार आहे, भूतकाळ असणार आहे. तर इथे हा जो काही काळ आहे तर तो साधा भूतकाळ आहे. आता पुढील वाक्यांचं निरीक्षण करा आणि क्रियापद अधोरेखित करा. पहिलं वाक्य आहे, शंतनू क्रिकेट खेळत होता.
इथे खेळत होता हे काय आहे? क्रियापद आहे. दुसरं वाक्य आहे जॉन चित्र काढत होता. इथे काढत होता हे क्रियापद आहे. आणि तिसरं वाक्य आहे मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती. अर्थातच या ठिकाणी वाचत होती हे क्रियापद आहे. आता वरील क्रियापदाच्या निरीक्षणावरून आपल्या असं लक्षात येतं की वरील वाक्यात खेळण्याची, चित्र काढण्याची, वाचण्याची क्रिया भूतकाळामध्ये अपूर्ण आहे आणि अपूर्ण भूतकाळामध्ये संयुक्त क्रियापदांचा वापर इथं केलेला असतो. आणि इथं आपल्या हे लक्षात येईल की इथंही ज्या काही क्रिया इथं क्रियापदाच्या रूपातून आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या अपूर्ण आहेत आणि त्या क्रिया भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत. आणि इथं आपण हेही लक्षात घ्यायचं आहे की अपूर्ण भूतकाळामध्ये या संयुक्त क्रियापदांचा उपयोग केलेला असतो. आणि इथं खेळत होता, काढत होता, वाचत होती ही काय आहेत? संयुक्त क्रियापद आहेत. आता विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला अपूर्ण भूतकाळ काय ते लक्षात आलं. आता पुढील वाक्यांचं निरीक्षण करा आणि क्रियापद अधोरेखित करा असं इथं सांगितलेलं आहे. पहिलं वाक्य आहे गिर्यारोहकाने कडा सर केला होता. दुसरं आता याच्यामध्ये आपण जर क्रियापद बघितलं तर केला होता असं आहे. दुसरं वाक्य आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता. तर अर्थातच इथं जिंकला होता हे क्रियापद आहे. आणि तिसरं वाक्य आहे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते. तर बलिदान इथं दिले होते हे क्रियापद आहे. आता इथं आपण जर बघितलं तर वरील वाक्यांमधील क्रियापदांच्या रूपावरून सर्व क्रिया भूतकाळात पूर्ण झालेल्या आहेत आणि म्हणून हा पूर्ण भूतकाळ आहे. म्हणजे गिर्यारोहकाने कडा सर केला तर कडा सर करण्याची क्रिया पूर्वी पूर्ण झालेली होती असा अर्थ इथं आपण घेत असतो, तो व्यक्त होतो आणि म्हणून या ठिकाणी हा पूर्ण भूतकाळ आहे. अशा पद्धतीनं पूर्ण भूतकाळ हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता पुढील वाक्यांचं निरीक्षण करा व क्रियापद अधोरेखित करा. पहा विद्यार्थी मित्र हो, इथं पहिलं वाक्य आहे उन्हाळ्यात ऊस तोडणी सुरू होत असे. इथं क्रियापद आहे होत असे. दुसरं वाक्य आहे तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे. इथे क्रियापद आहे भरत असे. तिसरं वाक्य आहे चंदू सनई वाजवत असे हे क्रियापद आहे. आता वरील अधोरेखित क्रियापदावरून ऊस तोडणीची, पेट्रोल भरण्याची, सनई वाजवण्याची क्रिया भूतकाळामध्ये सतत घडण्याची रीत आहे असा अर्थ व्यक्त होतो आणि म्हणून हा रीती भूतकाळ आहे. आपण रीती भूतकाळ हा किंवा रीती काळ जो आहे तर त्याच्यामध्ये क्रिया सतत घडत असते. मग तो वर्तमान काळामध्ये असू दे, भविष्यकाळामध्ये असू दे, भूतकाळामध्ये असू दे, असा अर्थ जर व्यक्त होत असेल तर त्याला रीती काळ असं म्हणणार आहोत. इथे सुद्धा भूतकाळामध्ये ही ऊस तोडण्याची, पेट्रोल भरण्याची, सनई वाजवण्याची क्रिया पुन्हा पुन्हा होत असते. त्या क्रियेत सातत्य असतं असा अर्थ व्यक्त झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा रीती भूतकाळ आहे. आता विद्यार्थी मित्र हो, यावरच्या काही कृती आपण पूर्ण करूया म्हणजे आपल्याला हा काळ जो आहे तर तो चांगल्या प्रकारे समजेल. आता पहा खालील वाक्यांत क्रियापदाची योग्य रूपे घाला. आता पहिलं वाक्य आहे बिरबल स्वचातुर्याने सभा आणि क्रियापदाचं रूप आहे कंसामध्ये दिलेलं जिंकणे. तर बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो असं त्या ठिकाणी हे वाक्य तयार होईल. दुसरं वाक्य अभय गोष्टी टिंबटिंब आणि कंसामध्ये क्रियापदाचं रूप दिलेलं आहे लिहिणे. अर्थातच अभय गोष्टी लिहितो असं त्या क्रियापदाचं योग्य रूप या वाक्यामध्ये आपल्याला लिहावं लागेल. आता तिसरं वाक्य आहे सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा टिंबटिंब आणि कंसामध्ये आपल्याला क्रियापद दिलेला आहे विचार करणे. तर सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा विचार करते असं त्या ठिकाणी ते वाक्य तयार होईल. आता पुढची कृती आहे पुढील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला. तर पहिलं वाक्य आहे आता अपूर्ण भूतकाळी म्हणजे ती क्रिया पूर्वी घडते आहे पण ती क्रिया अपूर्ण आहे असं त्या ठिकाणी अर्थ व्यक्त व्हायला पाहिजे, तेव्हा ते अपूर्ण भूतकाळ असणार आहे. पहा पहिलं वाक्य आहे काल 5 वाजता सोनाली शाळेतून टिंबटिंब आणि कंसात क्रियापद दिलेला आहे येणे. तर काल 5 वाजता सोनाली शाळेतून येत होती अशा पद्धतीने आपल्याला हे क्रियापद घ्यावं लागेल. दुसरं वाक्य आहे वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय कंसात क्रियापद दिलेलं आहे करणे. तर वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करीत होती. आता तिसरं वाक्य आहे काल 9 वाजता सौरभ आकाशाचे टिंबटिंब आणि निरीक्षण करणे असं क्रियापद रूप दिलेलं आहे. तर काल 9 वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करीत होता. अशा पद्धतीनं अपूर्ण भूतकाळी क्रियापद जे आहेत ते आपल्याला अशी उपयोगात आणता येतात. विद्यार्थी मित्र हो, आता आपण भविष्यकाळाचे उपप्रकार अभ्यासणार आहोत. पहा विद्यार्थी मित्र हो, भविष्यकाळाचे उपप्रकार आहेत साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ. आपण आता
वर्तमान काळाचे पोट प्रकार अभ्यासले, भूतकाळाचे पोट प्रकार अभ्यासले, आता भविष्य काळाचे पोट प्रकार अभ्यासणार आहोत. आता हे पोट प्रकार नेमके कसे पडतात, प्रत्येक पोट प्रकाराचा अर्थ काय, हे आता एव्हाना आपल्या लक्षात आलेलं असेल. पहा, खालील वाक्यांचं निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. पहिलं वाक्य आहे, मी खूप शिक्षण घेणार. आता इथं त्या ठिकाणी जर क्रियापदाचं रूप बघितलं तर आपण इथं घेणार असं क्रियापद इथे आहे. दुसरं वाक्य आहे, नंदिनी सायकल चालवणार. इथं क्रियापद आहे चालवणार. तिसरं वाक्य आहे, मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार. इथे घेणार हे क्रियापद आलेलं आहे. आता वरील वाक्यांतील सर्व क्रियापद ही पुढे घडणार आहेत असा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला सूचित करतात. आणि पुढे एखादी क्रिया घडणार असेल तर तो काळ जो असणार आहे तो भविष्य काळ असणार आहे. आणि म्हणून इथं या वाक्यांमध्ये असणारा जो काळ आहे तर तो साधा काळ, साधा भविष्य काळ आहे. आता खालील वाक्यांचं निरीक्षण करा व क्रियापद अधोरेखित करा असं सांगितलेलं आहे. पहा, पहिलं वाक्य, तो निबंध लिहित असेल. इथं क्रियापद आहे लिहित असेल. दुसरं वाक्य, गाडी प्लॅटफॉर्मवर आलेली असेल. इथं आलेली असेल हे क्रियापद आहे. आणि तिसरं वाक्य आहे, श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल. इथे जिंकलेली असेल हे क्रियापदाचं रूप आहे. आता वरील वाक्यांतील लिहित असेल, आलेली असेल, जिंकलेली असेल या क्रियापदांवरून भविष्य काळात घडणाऱ्या अपूर्ण क्रियेचा आपल्याला बोध होतो. आणि म्हणून ही वाक्ये जी आहेत ती अपूर्ण भविष्यकालीन आहेत. म्हणजे लिहिण्याची क्रिया सुरू असेल पण ती पूर्ण झालेली नसेल असं त्या ठिकाणी इथं पहिल्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीनं ती क्रिया त्या ठिकाणी सुरू आहे परंतु पूर्ण झालेली नाही, म्हणजे ती क्रिया अपूर्ण आहे असा आपल्याला बोध होत असेल तर तो त्या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळ असणार आहे. आता पहा, खालील वाक्यांचं निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. पहा, इथं पहिलं वाक्य आहे, वैमानिकाने विमान चालवले असेल. आता इथे क्रियापद आहे चालवले असेल. दुसरं वाक्य आहे, प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल. इथं मिळालेले असेल हे क्रियापद आहे. आणि तिसरं वाक्य आहे, वाहन चालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल. तर इथं ठेवलेली असेल हे काय आहे, क्रियापद आहे. आता वरील वाक्यांतील चालवले असेल, मिळालेले असेल, ठेवलेली असेल ह्या क्रियापदांवरून क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार आहे असं दर्शवतात. आणि म्हणून हा पूर्ण भविष्यकाळ आहे. म्हणजे क्रिया पूर्ण होणार आहे परंतु पुढे पूर्ण झालेली असेल असं त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये घडणार आहे असा अर्थ व्यक्त होणार असेल तर त्या ठिकाणी तो पूर्ण भविष्यकाळ असणार आहे. आता खालील वाक्यांचं निरीक्षण करा व क्रियापदा अधोरेखित करा. पहिलं वाक्य आहे, सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील. इथे म्हणत राहील हे क्रियापद आहे. दुसरं वाक्य आहे, पक्षी चिवचिवाट करत राहतील. करत राहतील हे क्रियापद आहे. आणि साहिल कविता रचत राहील हे क्रियापद आहे. आता वरील वाक्यांतील म्हणत राहील, करत राहील आणि करत राहतील आणि रचत राहील या क्रियापदांवरून भविष्य काळात क्रिया सुरू राहतील अशी रीती, म्हणजे त्याला प्रथा असं म्हणतो आपण की सांगितल्यामुळे इथं तो रीती भविष्यकाळ असणार आहे. म्हणजे ती क्रिया सतत घडत असते भविष्य काळामध्ये, पुढे घडणार असेल तर त्या ठिकाणी तो रीती भविष्यकाळ असणार आहे. आता विद्यार्थी मित्र हो, इथे आपण काय करू, एक तक्ता पूर्ण करू आणि त्यावरून आपल्याला हे भविष्य काळाचे जे उपप्रकार आहेत ते चांगल्या प्रकारे लक्षात आलेत की नाही हे आपल्याला समजेल. आता वर्तमान काळामध्ये आपल्याला साध्या वर्तमान काळाचं वाक्य दिलेलं आहे, मधुबाला तबला वाजवत असते. मग आपण याचं अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य कसं तयार होईल, मधुबाला तबला वाजवत आहे. आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये मधुबालाने तबला वाजवला आहे आणि रीतिकाळामध्ये हेच वाक्य मधुबाला तबला वाजवत असते असं होईल. आता भूतकाळामध्ये आपल्याला म्हणजे अपूर्ण भूतकाळामधलं एक वाक्य दिलेलं आहे की मधुबाला तबला वाजवत होती. ते साध्या भूतकाळामध्ये वाक्य तयार असं होईल की मधुबालाने तबला वाजवला. पूर्ण भूतकाळामध्ये हे वाक्य मधुबालाने तबला वाजवला होता आणि रीती भूतकाळामध्ये मधुबाला तबला वाजवत असे असं हे वाक्य तयार होईल. आता आपल्याला मधुबाला तबला वाजवत असे हे थोडं वाक्य इथं पूर्ण भविष्यकाळातलं चुकीचं दिलेलं आहे. आपण आता ते दुरुस्त करून घेऊ. पहा, हेच वाक्य साध्या भविष्यकाळामध्ये कसं होईल, मधुबाला तबला वाजवेल. अपूर्ण भविष्यकाळामध्ये मधुबाला तबला वाजवत असेल. रीतिकाळामध्ये मधुबाला तबला वाजवत जाईल. आणि इथं त्या ठिकाणी पूर्ण काळामध्ये हे वाक्य असं असेल, मधुबालाने तबला वाजवला असेल. अशा पद्धतीनं आपण हे भविष्यकाळाचे 4 उपप्रकार समजावून घेतलेले आहेत. तुम्ही सर्वांनी अशा पद्धतीची ही उदाहरणं म्हणजे याचा स्क्रीनशॉट जर तुम्ही काढून घेतला आणि ह्या वाक्यांचं निरीक्षण केलं तरी सुद्धा तुम्हाला
हा भविष्यकाळ जो आहे तर तो त्या ठिकाणी एकाच दृष्टिक्षेपामध्ये या उदाहरणांच्याद्वारे या उपप्रकारांचा चांगला अभ्यास तुमचा त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि तुम्हाला फरक सुद्धा लक्षात येईल. आता विद्यार्थी मित्र हो, काळ हा घटक आपण अभ्यासला. थोडक्यात आपण आता हे समजावून घेऊया. पहा, इथे प्रकार मी दिलेले आहेत, उपप्रकार सगळ्या मुख्य काळांचे, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळाचे. साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. पहा, वर्तमान काळ साधा एक उदाहरण घेतलेलं आहे, मी अभ्यास करतो. तेच वाक्य अपूर्ण वर्तमान काळामध्ये मी अभ्यास करत आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये मी अभ्यास केला आहे आणि रीती वर्तमान काळामध्ये मी अभ्यास करत असतो. आता भूतकाळी वाक्य मी अभ्यास केला असं साधा भूतकाळ होईल. मी अभ्यास करत होतो अपूर्ण भूतकाळ. मी अभ्यास केला होता पूर्ण भूतकाळ आणि मी अभ्यास करत असे रीती भूतकाळ. आता भविष्यकाळ पहा, साधा भविष्यकाळ आहे, मी अभ्यास करीन. मी अभ्यास करत असेन हा अपूर्ण भविष्यकाळ. मी अभ्यास केला असेल पूर्ण भविष्यकाळ आणि मी अभ्यास करत जाईन हा रीती भविष्यकाळ. अशा पद्धतीनं इथे आपल्याला हे 3 मुख्य काळ आणि त्याचे 4 उपप्रकार जे आहेत तर ते या उदाहरणाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासता येतील. विद्यार्थी मित्र हो, प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद कोणतं आहे आणि ती क्रियापदाची कोणती रूपं तिथं आपण उपयोगात आणली की मग तो काळ त्या ठिकाणी होईल हे आपल्याला लक्षात येतं. आता इथं कृती दिलेली आहे की खालील वाक्य लक्षपूर्वक वाचा. पहिलं वाक्य आहे, समीर पुस्तक वाचत असतो. दुसरं वाक्य आहे, समीर पुस्तक वाचत असे. तिसरं वाक्य आहे, समीर पुस्तक वाचत जाईल. आणि चौथं वाक्य आहे, विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. इथे आपण ही 4ही वाक्य वाचली. पहिलं वाक्य बघा, समीर पुस्तक वाचत असतो हे रीती वर्तमान काळ आहे. समीर पुस्तक वाचत असे हा रीती भूतकाळ आहे. समीर पुस्तक वाचत जाईल हा रीती भविष्य काळ आहे. क्रिया सतत घडते असा अर्थ इथं प्रत्येक वाक्यामध्ये व्यक्त होतो आणि त्या काळानुसार आपण त्याला रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्य काळ असं म्हटलेलं आहे. आणि चौथं वाक्य, विद्यार्थी सतत अभ्यास करीत असतात हा रीती वर्तमान काळ आहे. अशा पद्धतीनं रीती काळाची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला लक्षात येतात की सामान्यपणे संयुक्त क्रियापदांचा वापर हा रीती वर्तमान काळ रीती या काळामध्ये केलेला असतो. तो काळ कोणताही असू दे, वर्तमान काळ असू दे, भविष्य काळ असू दे किंवा भूतकाळ असू दे. आता दुसरं वैशिष्ट्य काय की संयुक्त क्रियापदावरून क्रियेचे सतत चालणारे रूप समजते, क्रियेची पुनरावृत्ती दिसते. आपण आता उदाहरणं जी बघितली त्यावरून आपल्याला हे लक्षात आलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे रीती काळाचं, क्रियापदाच्या रूपावरून सतत चालणारी क्रिया कोणत्या काळात चालली आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आणि चौथा वैशिष्ट्य आहे या रीती काळाचं की कधी धातूला प्रत्यय लावून क्रियापद तयार होतं, उदाहरणार्थ खात, बोलत, करत इत्यादी. आपण उदाहरणं सर्व बघितली तरी आपल्याला रीती काळाला ही सगळी वैशिष्ट्ये लागू होतात हे आपल्या लक्षात येईल. आता विद्यार्थी मित्र हो, रीती वर्तमान काळ पहा की इथे आपण जर बघितलं तर उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात हे उदाहरण आपण इथं बघितलं. तसंच बघा, धावपटू धावण्याचा सतत सराव करत असतात. इथं ती क्रिया वर्तमान काळामध्ये घडते, ती सतत घडते असा अर्थ व्यक्त झालेला आहे, म्हणून हा रीती वर्तमान काळ आहे. आता रीती भूतकाळ पहा विद्यार्थी मित्र हो की हेच वाक्य आपण पाहूया. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सतत अभ्यास करत असत. आणि दुसरं उदाहरण बघूया, माझ्या एकत्र कुटुंबात आजी उत्तम संस्कार करत असे. इथं त्या ठिकाणी रीती भूतकाळ जो आहे तर ती क्रिया सतत घडत असते असा अर्थ त्या क्रियापदांच्या रूपातून व्यक्त होतो आणि म्हणून त्या ठिकाणी हा रीती भूतकाळ आहे. आता रीती भविष्य काळ पहा, पहिलंच वाक्य पहा की स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी सतत अभ्यास करत राहतील, म्हणजे पुन्हा पुन्हा अभ्यास करतील भविष्यामध्ये. आणि तिसरं यातच उदाहरण आहे की हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जातील, म्हणजे ती खाण्याची क्रिया भविष्यकाळामध्ये सतत करत राहतील असा अर्थ इथे व्यक्त होतो. अशा प्रकारे रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्य काळ हे पुन्हा एकदा आपण इथं आता अभ्यासलेलं आहे. आता खालील वाक्यांतील रीती काळाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पाहू, पहिलं वाक्य आहे, नजमा उत्तम कविता लिहित असे, अर्थातच हा रीती भूतकाळ आहे. मी लोकांना मदत करत राहीन हा रीती भविष्य काळ आहे. अभिजित सतार उत्तम वाजवत असतो हा रीती वर्तमान काळ आहे. शिक्षक जे सांगतात ते विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत असतात हा रीती वर्तमान काळ आहे. आणि एका गावात एक उत्तम चित्रकार राहत असे हा रीती भूतकाळ आहे. अशा पद्धतीनं आपण या दिलेल्या उदाहरणांवरून हा रीती काळ जो आहे तर तो ओळखलेला आहे आणि त्यातून कोणता काळ लक्षात येतो हेही आपण इथं सांगितलेलं आहे. आता पुढचं उदाहरण आहे की राहुल प्रार्थनेला नेहमीच उशिरा येत असतो, अर्थातच हा रीती वर्तमान काळ आहे. 7वं वाक्य आहे, माधवराव नेहमीच सुगम संगीत ऐकत असतात
किंवा ऐकत असत, अर्थातच रीती भूतकाळ आहे. दादासाहेब दररोज फिरायला जात असतात, हा रीती वर्तमान काळ आहे, कारण ती क्रिया आता वर्तमान काळात घडते असा अर्थ व्यक्त होतो. आणि नवं वाक्य आहे, तो सदोदित आजारी पडत असतो, अर्थातच हा रीती वर्तमान काळ आहे. आता विद्यार्थी मित्र हो, दुसरी कृती आहे की खालील वाक्यांतील काळ ओळखून त्यापुढे दिलेल्या कंसांतील सूचनेनुसार वाक्य बदल करा. आता पहिलं वाक्य, मी तबला वाजवत असतो. रीती भूतकाळातलं वाक्य कसं तयार होईल की मी तबला वाजवत असे. दुसरं वाक्य आहे, मुले खो खो खेळत होती. पूर्ण भूतकाळी रूप आपल्याला या प्रकारे तयार करता येईल, मुले खो खो खेळत होती. आता पुढचं वाक्य पहा, तिसरं आहे, रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. साधा वर्तमान काळ करायचा या वाक्याचं, तर रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला. तो विद्यार्थी अडखळत वाचत असतो, या वाक्याचा साधा भूतकाळ करायला सांगितलेला आहे. त्या विद्यार्थ्याने अडखळत वाचले असा तो साधा भूतकाळ होईल. पाचवं उदाहरण आहे की वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते, आणि त्याचा साधा भविष्यकाळ आपल्याला करायचा आहे, वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतील. आता विद्यार्थी मित्र हो, आपण हे मुख्य काळ आणि या मुख्य काळांचे जे उपप्रकार आहेत ते भरपूर उदाहरणांसह इथं अभ्यासलेले आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना काळ म्हणजे काय आणि काळाचे मुख्य प्रकार कोणते आहेत, काळाचे उपप्रकार कोणते आहेत आणि उपप्रकारांसहित काळ कसा ओळखायचा हे तुम्हाला नक्की लक्षात येईल. विद्यार्थी मित्र हो, आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या पर्यंत हा चॅनेल जरूर पोहोचवा. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.